नमस्कार मित्रांनो, गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या कार्यक्रमाच्या 7व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आता सुरू झाला आहे अश्विन महिना आणि या महिन्यामध्ये सुद्धा भरपूर दिवस खूप सारे सण असतात. म्हणूनच हा महिना आपण 2 भागांमध्ये कव्हर करणार आहोत. अश्विन महिन्याची सुरुवातच होते घटस्थापनेने आणि त्यापुढे 9 दिवस चालते नवरात्र. या नवरात्रीमध्ये आपण नवदुर्गांची पूजा करतो. देवीच्या सगळ्या रूपांची, शक्तिपीठांची आराधना करतो आणि नवरात्रीला ठिकठिकाणी संध्याकाळच्या वेळामध्ये रास दांडिया सुद्धा चालतो. त्याचप्रमाणे आपण यामध्ये कुमारिका पूजन सुद्धा करतो. लहान मुलांसोबत भोंडल्याची गाणी गाऊन भोंडला देखील साजरा करतो. खिरापत खातो. नवरात्रीच्या उत्सवाची सांगता होते दसऱ्याच्या दिवशी. या दिवसाची सुद्धा एक खास गोष्ट आहे. महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खूप मोठी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून हा वर मागून घेतला होता की कुठल्याही प्रकारचा देव किंवा माणूस त्याला मारू शकणार नाही. आणि तो पृथ्वीवरच्या लोकांना त्रास द्यायला लागला. याच त्रासापासून वाचण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या देवांनी एकत्र येऊन दुर्गा देवीचे निर्माण केले. या दुर्गा देवीने सलग 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध केले आणि विजय मिळवला विजयादशमीच्या दिवशी. म्हणूनच या दिवसाला विजयादशमी सुद्धा म्हणतात. या दिवसाची अजून एक गोष्ट म्हणजे रामाने सुद्धा रावणाचा वध याच दिवशी केला होता. त्यामुळे आपल्याला ठिकठिकाणी रावण दहन सुद्धा बघायला मिळते. आपट्याची पाने सोने म्हणून वाटून लोक दसरा हा सण साजरा करतात. त्याचप्रमाणे या दिवशी शस्त्रपूजन सुद्धा होते. दसऱ्यानंतर येणारी पौर्णिमा साजरा होते कोजागिरी पौर्णिमा म्हणून. या दिवशी रात्रीच्या वेळी मसाल्याचे दूध बनवले जाते आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये ते पिले जाते. याच महिन्यामध्ये सुरू होतो शरद ऋतू. म्हणूनच याला शरद पौर्णिमा सुद्धा म्हणल्या जाते. अश्विन महिन्यामध्ये अजूनही काही खूप महत्त्वाचे आणि सगळ्यांच्या आवडीचे सण आहेत. त्याची अजून माहिती मिळवण्यासाठी याच महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.